ज्ञानेश्वर नाही जना भजन करी सखा माझा श्रीहरी 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 नामावंदितो चरण जना बोलती काकडा नामावंदितो चरण जना बोलती काकडा जना भजन करी सखा माझा श्रीहरी जना भजन करी सखा माझा श्रीहरी रुक्मिणीच्या वरा आरती करते पांडुरंगा रुक्मिणीच्या वरा आरती करते पांडुरंगा सखा माझा श्रीहरी बाळ माझा श्रीहरी सखा माझा श्रीहरी बाळ माझा श्रीहरी जना भजन करी सखा माझा श्रीहरी जना भजन करी सखा माझा श्रीहरी लय सांगत होता बडाई 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 कुठं गेली जादूगिरी आता तुझी कुठं गेली जादूगिरी कुठं गेली जादूगिरी विठ्ठला कुठं गेली तुझी आता जादूगिरी लय सांगत होता बडाई लय सांगत होता बडाई कुठं गेली जादूगिरी कुठं गेली जादूगिरी पांडुरंग परमात्मा जीव लाले आणि असे ताट समोर पाच पक्वान सत्यभामा आणि रुक्मिणीनं जीव ताट थाली चांदीच्या ग्लास आणि सोन्याच्या थालीमध्ये पांडुरंग परमात्मा जेवत होते इतवर घास घेतला आणि घेतल्यावर जनाबाईचा आवाज आला ए विठ्ठला धाव सत्वरी विठ्ठला धाव सत्वरी विठ्ठला असा आवाज आला आणि रुक्मिणी सत्यभामा म्हणली देवा जनीवर रुक्मिणी सत्यभामा म्हणे देवा जनीवर आपल्या संकट आले धावा सत्वरी जनी आपले सत्य आहे आणि सत्यच आहे जना आणि जनीवर धावा जनीवर काय संकट आले अशी रुक्मिणी सत्यभामा बोलू लागले पांडुरंगाला आणि पांडुरंग जेवत असताना 5 पक्वानाचं जेवण आणि भूक लागली होती 12 वाजता पांडुरंगाला निवद दिला जेवायला आणि सोन्याचं थाळी आणि चांदीचा गिलास आणि जेवायला बसले परमात्मा जेवायला बसल्यावर जेवायला पांडुरंग बसले चांदीचा गिलास सोन्याचा थाली जेवायला 5 पक्वानाचं सत्यभामा रुक्मिणीनं राधानं केलेलं आणि तिघीजणी एकत्रच पंढरपूरला आणलेले आहेत तिने बी अवतारामध्ये पांडुरंगानं आणून ठेवल्यात इथंच आणि रुक्मिणी सत्यभामा राधा म्हणले देवा तुमच्याजवळ आम्हाला नको लांबच ठेवा तिघीचे 3 मंदिर आहेत पंचकुटिया आणि पांडुरंगाला इटेवर उभा केले कुंडलिकानं आणि उभा केले लय सांगत होता बडाई आता कुठे गेले तुझी जादूगिरी जना करी भजन पांडुरंग हरी जना करी भजन पांडुरंग हरी नामदेव वंदितो चरण जना बोलती काकडा नामदेव वंदितो चरण जना बोलती काकडा धाव विठ्ठला सत्वरी अशी जनाबाई बोलला आली पांडुरंग परमात्माला पांडुरंग जेवता असं निवद मुखात घेताच आवाज आल्याबरोबर ते रुक्मिणी म्हणली देवा जनीवर काहीतरी संकट आले धावा रुक्मिणी सत्यभामाला राधाला माहितीच होतं की पांडुरंगाचं जनीवर खूप प्रेम होतं तिच्यावर लय जीव होता कारण ती लेक होती रुक्मिणी म्हणे देवा जनी सवे काय नात रुक्मिणी म्हणे देवा जनी सवे काय नात रुक्मिणी दोघाची लेक रुक्मिणी आहे दोघाची लेक रुक्मिणी जीव वाडी
निरशा दुधातलं केळ रुक्मिणीची वाडी निरशा दुधातलं केळ जनीचं ताक आवडे शिळ पांडुरंगाला जनीचं आवडे ताक शिळ पांडुरंगाला बघा. आणि मग जनी दळू लागत होती जनीला दळू लागत होता पांडुरंग ए दादा गत होता जनी सवे पांडुरंग नाम सवे पांडुरंग जनी सवे देव दळू लागे गोऱ्या कुंभारा सवे देव माती वडी चोकोबा संता दे सवे देवा डोरावडी चोकोबा संता सवे देवा डोर राखी मीराबाईचा विषयाचा पेला देवानी श्रवण केला चांगियाची ब्रती देवानी हरवली निर्जीव भिंत देवानी चालवली ज्ञानोबारायाची रड्यामुखी वेद बोलविला ज्ञानोबारायानं पांडुरंगानं काय काय केले हो. आणि बघा इकडं ऐका